गोष्टीचं नाव तू मेरी जिंदगी है. लेखक अमित भावे. अपूर्वचा आज अमेरिकेतल्या ऑफिसमधून काम करायचा पहिला दिवस होता. बऱ्याच महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर शेवटी काल त्याचं H-1B व्हिसावर अमेरिकेत आगमन झालं होतं. गेली 3-4 वर्षे तो पिनॅकल इन्शुरन्ससाठी मुंबईतून काम करायचा. H-1Bचे कायदे आणि नियंत्रण यांची अडथळ्यांची शर्यत एकदा जिंकून त्याला पुढची काही वर्ष आता कंपनीच्या अर्वाईन कॅलिफोर्निया येथील ऑफिसमध्ये काम करायला मिळणार होतं. तो टेक्निकल आर्किटेक्ट असल्यामुळे काही महत्त्वाच्या प्रोजेक्टसाठी कंपनीनं त्याला अमेरिकेत बोलावून घेतलं होतं. काही दिवसांपुरती त्याची सोय ऑफिस जवळच्याच हॉलिडे इन एक्सप्रेसमध्ये करण्यात आली होती. पहिला दिवस असल्यामुळे तो टॅक्सीने ऑफिसला आला होता. आल्या आल्या तो सर्व टीमला प्रत्यक्ष भेटला. इतके दिवस तो नुसत्या आवाजाने सगळ्यांना ओळखत होता. म्हणायला काही व्हिडिओ कॉल्स व्हायचे, पण त्यातून नुसता अंदाज यायचा. प्रत्यक्षात सर्वजण कसे दिसतात हे पाहून त्याला खूपच मजा आली. त्याचं डेस्क आवश्यक त्या सर्व गोष्टींनी सज्ज केलेलं होतं. ओपन ऑफिसचा कन्सेप्ट त्यांच्या इथे नसल्याने छोटीशी पार्टिशन घालून प्रत्येकाला थोडी प्रायव्हसी दिली होती. एका सहकार्याने त्याला HR नेऊन सर्व सोपस्कार पूर्ण करून घेतले. तसेच ब्रेक रूम, मीटिंग्स रूम कुठे आहेत ते दाखवलं आणि काही मॅनेजर्स व इतर लोकांची ओळख करून दिली. त्यांच्या IT डिव्हिजनमध्ये खूप लोक असल्याने बरेच जण त्याला नवीन होते. दुपारी काही सहकाऱ्यांनी त्याला लंचसाठी बाहेर नेलं. सगळ्यांशी छान गप्पा झाल्या. परत आल्यावर आज त्याला काही खास असं काम नव्हतं. अमेरिकेतल्या स्टाफसाठी म्हणून काही आवश्यक ट्रेनिंग होतं, ते पूर्ण करून मग नेहमीचं काम तो सुरू करणार होता. ट्रेनिंग ऑनलाईन असल्यामुळे त्याच्या क्युबिकलमध्ये बसून तो ते घेत होता. काही वेळातच जेटलॅग आणि दुपारची वेळ ह्यामुळे त्याचा नकळत डोळा लागला. तो खुर्चीत बसून पेंगायला लागला. तेवढ्यात तिथून आभा जात होती. तिला दिसलं की एरवी रिकाम्या असणाऱ्या ह्या क्युबिकलमध्ये आज कोणीतरी बसलंय आणि त्याला झोप लागली. एका बाजूने चेहरा दिसत होता, पण ओळखीचा वाटत नव्हता. तिच्या मिश्किल स्वभावाप्रमाणे तिने त्या क्युबिकलच्या पार्टिशनवर ठकठक केलं व म्हणाली, मीटिंग टाईम, नो नॅप्स अलाउड, सी मी लेटर, आणि हसत हसत ती निघून गेली. अपूर्व एकदम दचकून जागा झाला आणि त्यानं मागं वळून बघितलं, पण तोपर्यंत ती निघून जात होती. त्याला कोणतरी इंडियन मुलगी आहे असं वाटलं, पण तो भानावर येऊन काही बोलेपर्यंत उशीर झाला होता. ती बऱ्यापैकी दूर गेली होती. तो खूपच ओशाळला. काही क्षणांपूर्वी आपण जागे होतो आणि अचानक आपल्याला कशी काय डुलकी लागली तेच त्याला कळेना. तो विचार करायला लागला की ती मुलगी कोण होती? HR होती का? अमेरिकेतल्या ऑफिसमध्ये पहिल्याच दिवशी आपल्याला कोणीतरी असं बघावं याचं त्याला पण वैषम्य वाटलं. त्याने ट्रेनिंग पॉज केलं आणि तो रेस्टरूममध्ये जाऊन डोळ्यांना पाणी लावून आला. नंतर त्या दिवशी त्याला ती मुलगी परत दिसलीच नाही. दुसऱ्या दिवशी त्याला खूपच फ्रेश वाटत होतं. हॉटेलवर कॉन्टिनेंटल ब्रेकफास्टची सोय होती, त्यामुळे सकाळीच हॉटेलमधून निघायच्या आधी त्याने भरपेट खाऊन घेतलं. नेहमीच्या सकाळच्या मीटिंग झाल्यावर तो पाणी प्यायला म्हणून ब्रेकरूममध्ये गेला. तिथे पाण्याचा फिल्टर ठेवला होता, पण त्याला कुठे कप्स दिसेनात. तो एक एक कपाट उघडून बघायला लागला. तेवढ्यात तिथे वॉटर बॉटल घेऊन एक मुलगी आली. त्याने ओळखलंच की हीच ती मुलगी. तिलाही समजलं की तिने ज्याची मस्करी केली होती तो हाच मुलगा. तिने बोलायला सुरुवात केली. हाय, आय एम आभा. सॉरी, आय वॉज जस्ट किडिंग येस्टरडे. आर यू ए न्यू हायर? तिच्या लक्षात आलं की तो काहीतरी शोधतोय, म्हणून तिनं विचारलं, आर यू लुकिंग फॉर एनिथिंग? अपूर्वने शेक हँड्स करायला उजवा हात पुढे केला व पटकन मागे घेतला. त्याला वाटलं काय माहीत हिला आवडेल की नाही. मनात विचार करत होता, इंडियन दिसतीये पण अमेरिकन ॲक्सेंट आहे. टिपिकल साऊथ इंडियन दिसत नाहीये आणि ड्रेस सेन्सही छान दिसतोय. मग तो बोलायला लागला. हाय, आय एम अपूर्व. आय जस्ट केम फ्रॉम इंडिया अँड आय वॉज हॅव्हिंग जेटलॅग. सॉरी, आय स्टार्टेड डोझिंग ऑफ यस्टरडे. बाय द वे, आर यू इन HR? त्याचा प्रश्न ऐकून आभा एकदम हसायला लागली व म्हणाली, नो नो वे, डोंट वरी. आय एम द बिझनेस आर्किटेक्ट इन पेमेंट्स डिपार्टमेंट. विच डिपार्टमेंट आर यू इन? अपूर्व म्हणाला, आय एम इन क्लेम्स. आय एम द टेक आर्किटेक्ट. यू आर इन पेमेंट्स, दॅट्स वाय आय नेव्हर हर्ड युअर नेम बिफोर. बाय द वे,
डू वी हॅव एनी कप्स फॉर वॉटर? तिच्या ध्यानात आलं की तो काय शोधत होता. ती म्हणाली, नो वी डोंट हॅव कप्स हिअर. वी आर ट्राईंग टू बी इको फ्रेंडली. यू शुड गेट युअर ओन वॉटर बॉटल. आणि तिने स्वतःच्या हातातली वॉटर बॉटल त्याच्यासमोर धरली व हसली. ओके गॉट इट, नो प्रॉब्लेम असे म्हणून अपूर्वही हसला आणि त्याने कपाड्याचं दार बंद केलं. त्यांच्या ऑफिसमध्ये कॅज्युअल ड्रेस कोड होता. अपूर्वने अमेरिकन कॅज्युअलच्या मानाने बऱ्यापैकी डिझाईन असलेला मस्त निळ्या रंगाचा टी शर्ट घातला होता. तो चांगला गोरागोमटा असल्याने तो डार्क रंग त्याला अधिकच खुलून दिसत होता. ती मनात म्हणाली, इंडियात काय मस्त व्हरायटी असते कपड्यांमध्ये. तेवढ्यात अपूर्वने विचारलं, ॲक्च्युअली लेट मी आस्क यू दिस, वेअर डू यू लिव्ह? आय एम लुकिंग फॉर एन अपार्टमेंट. आभा म्हणाली, सायप्रस, इट्स अ नाईस सिटी. आभा हसली. पुढे म्हणाली, लेट मी नो इफ यू नीड एनी हेल्प. सी यू. शुअर, थँक्स, सी यू लेटर असे म्हणून अपूर्वही हसला. मनात म्हणाला, पत्ता तरी लागला, काल कोण उठवून गेलं ते. नशीब HR नाही आहे. नंतर थोड्या दिवसांनी एका सकाळी अपूर्व ऑफिसमधल्या ब्रेकरूममध्ये त्याच्या भारतातल्या सहकाऱ्याशी फोनवर बोलत होता आणि त्याला कळलंही नाही की आभा तिथे कधी आली. त्याचं बोलणं तिच्या कानांवर पडलं. सॉलिड खडूस आहे तो मॅनेजर. मुद्दाम संध्याकाळी 6 वाजता मीटिंग ठेवतो. त्याच्या टीममधले खूप वैतागलेले आहेत. तेवढ्यात आभाने फ्रीजमधलं काहीतरी काढून फ्रीजचं दार बंद केलं. अपूर्वच्या एकदम लक्षात आलं की आभा आली आहे. त्याने नंतर बोलू असं सांगून फोन ठेवला. आभाला आपण बोललेलं कळलं नसणार अशी तो मनाची समजूत घालत असताना हसत हसत एकदम आभा म्हणाली, कोण खडूस आहे? तिच्या त्या मराठीतल्या अनपेक्षित प्रश्नाने अपूर्व पुरता गांगरला. ही मुलगी आल्या दिवसापासून आपल्याला असे एकावर एक धक्के का देतेय हेच त्याला कळत नव्हतं. त्याने भांबावून जाऊन तिला विचारलं, तू मराठी आहेस? ती पुन्हा हसली व म्हणाली, येस सर, मला बोललेलं बऱ्यापैकी समजतं आणि मी थोडंफार बोलूही शकते. आय एम आभा सप्रे. अपूर्व तो धक्का पचवत बोलू लागला, आय डिडंट एक्सपेक्ट दॅट यू वूड अंडरस्टँड मराठी. तुला माहिती आहे का, तू आल्या दिवसापासून मला गोत्यात आणतेस. ती लगेच म्हणाली, नॉट सो मच, स्लो डाऊन. व्हॉट इज गोत्यात? तो म्हणाला, मीन्स यू आर पुटिंग मी इन ट्रबल. तो हसायला लागला आणि तीही त्यात सामील झाली. आपल्या ऑफिसमध्ये एक मराठी मुलगा जॉईन झालाय हे बघून आभाला आश्चर्य वाटलं. त्यांच्या ऑफिसमध्ये इतर इंडियन्स होते पण मराठी कोणीच नव्हतं. तसा तिला फारसा फरक पडत नव्हता, कारण शाळा कॉलेजपासून तिच्या सगळ्या मैत्रिणी ह्या एशियन किंवा अमेरिकन होत्या. पण घरातले संस्कार आणि मराठी वातावरणामुळे तिला एक कुतूहल निर्माण झालं. अपूर्वही लवकरच स्थिरस्थावर झाला. एक अपार्टमेंट रेंट करून त्याने सेकंड हँड गाडीही घेतली. तो लंच टाईमला रोज बाहेर जेवायचं सोडून ब्रेकरूममध्ये घरून आणलेलं काहीतरी जेवू लागला. थोड्या दिवसांनी आभाही मधूनमधून त्याच्याबरोबर ब्रेकरूममध्ये लंच करू लागली. तेव्हा दोघांकडेही ऑफिसमधले आणि घरचे असे बरेच किस्से सांगायला असायचे आणि आभाच्या मराठीवरून त्यात आणखी धमाल यायची. एक दिवस आभा त्याला सांगत होती की इंडियात जाऊन ती बऱ्यापैकी फिरली आहे. तिने आग्र्याचा ताजमहाल देखील बघितला आहे. त्यावरून तिला एक किस्सा आठवला. एका वाढदिवशी तिच्या आईने तिला आवडतात म्हणून खूप जिलब्या आणल्या होत्या. तिच्या भरपूर खाऊन झाल्या होत्या तरी आईला वाटत होते की तिने आणखी खाव्यात. ती सांगायला लागली, अगं आग्र्याच्या म्हणून तरी घे आणखी. आभाने विचारलं, आई या जिलब्या आग्र्याहून आणल्यात? आई म्हणाली, नाही ग, आग्र्याहून कुठे, पायोनिरच्या दुकानातून आणल्यात. तेव्हा आभाने विचारले, मग तू सारखं का म्हणतेस आग्र्याच्या घे म्हणून, आग्र्याच्या घे? तेव्हा आईने कपाळाला हात लावला होता व म्हणाली होती, आग्रह म्हणजे इन्सिस्टन्स आणि आग्रा म्हणजे ताजमहालवालं. आभाच्या अशा मराठीच्या कोलांट्या उड्या ऐकून अपूर्वची करमणूक व्हायची, तर अपूर्वचे किचनमधले स्टंट्स ऐकून आभाची. पण आभाकडेही किचनमधल्या बऱ्याच करामती होत्या. तिला कुठे इंडियन फूड बनवता यायचं. लहानपणी तर ती जिरं म्हणजे पॉइंटी थिंगी आणि मोहरी म्हणजे ब्लॅक बॉल्स असं लक्षात ठेवायची. तेव्हा अपूर्व म्हणाला होता की त्यालाही लहानपणी वाटायचं की साबुदाणे म्हणजे साबणाचे दाणे. त्यावर दोघेही खो खो हसले होते. गुढीपाडव्याच्या दिवशी आभांनी ब्रेकरूममध्ये लंच करायच्या आधी विचारलं, आज काय करता तुम्ही इंडियात? अपूर्व म्हणाला,
काही नाही, उशिरा उठतो. आई अमोल किंवा कोणतं तरी श्रीखंड आणते आणि पुऱ्या, मसाले भात असं टिपिकल मराठी जेवण बनवते. मग दुपारी पुन्हा मस्त झोप. आभा हादरलीच. ती म्हणाली, गुढी नाही उभारत? आम्ही मोठी गुढी उभारतो. आई श्रीखंड आणि इतर पदार्थ बनवते. विकेंडला महाराष्ट्र मंडळाचा काहीतरी कार्यक्रम असतो. त्याला आईबाबा जातात. मी नाही जात हल्ली. इंडियातल्या लोकांपेक्षा आम्हीच इथे बरंच काही करतो. अपूर्वाला पटलं ते. तो म्हणाला, पूर्वी जायचो आम्ही स्वागत यात्रा बघायला, पण त्यात बर्ड वॉचिंग जास्त होतं. तो कन्सेप्ट आभाच्या दृष्टीने वियर्ड होता. ती नुसतंच ग्रेट म्हणाली. आभानेच एक डबा काढून टेबलवर ठेवला व म्हणाली, श्रीखंड आणलंय तुझ्यासाठी या डब्यात. एक सेकंद अपूर्व आभाकडे बघतच राहिला. अपूर्वाला त्या श्रीखंडाचं खूप अप्रूप वाटलं. दिवस जात होते. ऑफिसमधले कामही जोरात सुरू होते. कधीकधी मीटिंग्समुळे तो उशिरा लंच घ्यायचा, तर कधीकधी आभाला काम असायचं. मग त्या दिवशी ते नुसतेच टेक्स्ट करायचे किंवा मग संध्याकाळी जरा काम आवरलं की कॉफी प्यायला जायचे. एक दिवस अपूर्व ब्रेकरूमकडे जात असताना त्याने बघितलं की मीटिंग रूमचं दार अर्धवट उघडं आहे आणि आतून जोरजोरात कसले तरी सेलिब्रेशनचा आवाज येतोय. तेवढ्यात त्याच्या कानांवर हॅपी बर्थडे डिअर आभा असं आलं. त्याच्या लगेच मनात आलं, अरे आभा बोलली पण नाही की आज तिचा वाढदिवस आहे ते. मग नंतर विचार केला की ती आपल्याला कशाला सांगेल, आपला काय संबंध. त्याच्या क्युबिकलमध्ये तो परत आला, पण मनात आभाचेच विचार घोंगावत होते. आपण का इतके पॉझिटिव्ह होतोय तिच्याबाबत. 6 महिन्यांपूर्वी ओळख झाली तरी ती नुसती कलिग आहे इथे. तिचा स्वभाव बिनधास्त आहे आणि ह्युमरसही, आणि भलतीच स्मार्ट देखील. आपल्याला आणखीही मैत्रिणी आहेत की अशा बऱ्याच. आपण त्यांच्याबाबत कधी नाही इतका विचार केला. चल, काहीतरीच मनात येते आपल्या. ती इथे वाढलेली आणि आपण अजून इथे ॲडजस्ट होतोय. तेवढ्यात नॉक नॉक म्हणत आभा त्याच्या क्युबिकलच्या बाहेर उभी होती. तिच्या हातात एका प्लेटमध्ये केक होता. ती म्हणाली, अरे माझ्या टीमनी सरप्राईज दिलं मला. माझा बर्थडे आहे आज. आय हॅव अ पीस ऑफ केक फॉर यू. अपूर्व सीटवरून उठला व म्हणाला, हॅपी बर्थडे आभा. थँक्स फॉर द केक. सॉरी, आय डोंट हॅव एनी गिफ्ट फॉर यू. त्याला ते बोलताना खूपच ऑकवर्ड फील होत होतं. ती म्हणाली, ओ डोंट बी सॉरी, नो वरीज. आय हॅव अ मीटिंग टू अटेंड. सी यू लेटर. आणि ती प्लेट त्याच्या डेस्कवर ठेवून ती निघून गेली. दुसऱ्या दिवशी सकाळीच आबा घाईघाईने त्याच्या क्युबिकलमध्ये आली. त्याला म्हणाली, थँक्यू सो मच फॉर द युनिक गिफ्ट. व्हॉट अ मेलोडियस व्हॉइस यू हॅव. नाईस सरप्राईज. अपूर्व खूप छान गाणं म्हणायचा. रात्री घरी गेल्यावर त्याने नजर के सामने जिगर के पास कोई रहता है वो हो तुम हे गाणं रेकॉर्ड केलं होतं आणि आभाला बर्थडे गिफ्ट म्हणून पाठवलं होतं. ती पुढे म्हणाली, आय लाईक द सॉन्ग इवन दो आय डिड नॉट गेट द मिनिंग ऑफ इट. आय डोंट अंडरस्टँड हिंदी दॅट मच. यू कॅन एक्सप्लेन इट. आभाच्या कमेंटवर तो हसला आणि थँक्यू म्हणाला. मनात विचार करत होता, या गाण्याचा अर्थ काय सांगायचा हिला. कसंबसं आठवून म्हणाला, आय विल लुक फॉर द ट्रान्सलेशन ऑफ दिस सॉन्ग ऑन गुगल अँड सेंड यू द लिंक. थोड्या दिवसांनी एका संध्याकाळी अपूर्व ऑफिसमधून घरी जायला निघाला. त्याचं सहज लक्ष गेलं तर आभा तिच्या क्युबिकलमध्ये काम करत बसली होती. सहसा ती खूप लेट थांबत नाही, म्हणून अपूर्व नुसतं विचारायला म्हणून तिच्या क्युबिकलमध्ये शिरला. तो म्हणाला, हे आभा, यू सीम टू हॅव अ लॉट ऑफ वर्क टुडे. एनी प्रॉब्लेम. आभाने वळून त्याच्याकडे बघितलं आणि म्हणाली, हे नॉट अ प्रॉब्लेम ॲज सच. आय एम वर्किंग ऑन अ बिझनेस प्रपोजल. वी हॅव अ प्रेझेंटेशन नेक्स्ट वीक. दे नीड अ लॉट ऑफ डिटेल्स. इट्स जस्ट टेकिंग अ लॉट ऑफ टाईम. आर यू लिव्हिंग नाव. त्यावर अपूर्व म्हणाला, येस आय ॲम. बट इफ आय ऑफर टू गिव्ह यू कंपनी दॅट वुड बी टू फिल्मी. आणि दोघंही हसले. आभा म्हणाली, गॉश, दोज बॉलिवूड मूवीज. नो वे. सिरियसली, यू कॅन गेट गोईंग. हॅव अ गुड वन. अपूर्वही तिला बाय म्हणाला आणि जायला लागला. परत अर्ध पाऊल मागे वळून म्हणाला, जोक सपाट. लेट मी नो इफ यू नीड एनी हेल्प. आभाने अंगठा वर करून थम्सअप केलं व ती पुन्हा कामात बुडाली. दुसऱ्या दिवशी तिने सकाळीच अपूर्व ऑफिसमध्ये आलाय का ते बघून त्याला पिंग केलं
व थोडा फ्री टाईम आहे का ते विचारलं. अपूर्वने सकाळच्या मीटिंग झाल्यावर पिंग करतो असं सांगितलं. 2-3 तासांनी तो फ्री झाला. आभा क्युबिकलमध्ये आली व तडक म्हणाली, हे आय नीड अ फेवर फ्रॉम यू. दिस इज नॉट फिल्मी. ती खूप सिरियस दिसत होती. पुढे म्हणाली, आय एम स्टील वर्किंग ऑन द प्रपोजल बट आय नीड सम टेक्निकल डिटेल्स. वी नीड टू प्रेझेंट द टेक्निकल सोल्युशन ॲज वेल अँड माय टेक लीड इज ऑन PTO फॉर नेक्स्ट होल वीक. Can you understand the business concept and come up with the solution? I can ask my director to give you access to our system. Please? अपूर्वचं तेच काम होतं नेहमीचं. फक्त ही सिस्टीम नवीन होती आणि वेळ कमी आहे असं त्याला वाटलं. त्याने विचारलं, When do you need to get this done? आभा म्हणाली, Monday and today is Friday. I have to work over the weekend. आणि तिने डोळे मोठे केले. अपूर्व म्हणाला, Weekend is possible. Anyway, I don't do anything great over the weekend. Usually I just try out different restaurants on the weekends. आभाच्या डोक्यात एकदम एक आयडिया आली. ती म्हणाली, How about you come to my home tomorrow for lunch? After lunch, I can explain you our system and we can finish the technical details in 3-4 hours, I believe. Ever since my parents heard the song you sang for my birthday, they wanted to meet you anyway. अपूर्वने भुवया उंच केल्या. तो लगोलग म्हणाला, दे हर्ड माय सॉन्ग अँड दे वॉन्ट टू मीट मी? वाय? आभाला त्याच्या प्रश्नाचा रोख लक्षात आला. ती म्हणाली, चिल, माय पेरेंट्स आर कूल. आय हॅव बीन टेलिंग ऑल द गुड अँड बॅड थिंग्स अबाउट यू. देन माय मॉम इवन आस्क्ड मी इफ यू आर अनमॅरिड. टिपिकल इंडियन मॉम. अपूर्वने कपाळाला हात लावला व म्हणाला, यू आर टू मच आभा. व्हॉट बॅड थिंग्स? तेवढ्यात आभाला कोणतरी बोलवायला आलं. आभा पटकन त्याला म्हणाली, ओके देन, आय विल सेंड यू माय ॲड्रेस. सी यू लेटर. आय गॉट अ गो. थँक्स अ टन. अपूर्वाला प्रपोजलवर काम करण्यापेक्षा आभाच्या आईवडिलांना भेटण्यातच टेन्शन आलं. दुसऱ्या दिवशी एकदम कडक तयार होऊन अपूर्व आभाच्या घरी गेला. याआधी त्याला अमेरिकेत कोणाच्याही घरी जाण्याची वेळ आली नव्हती. आभाचं मोठं घर पाहून तो भारावून गेला. तिचे आईवडील खूपच मिश्किल स्वभावाचे होते. अपूर्वाला वाटलं तोच गुण आभाच्यात आला आहे. तिघांनी मराठीतून मनमोकळ्या गप्पा मारल्या. आभा मध्ये मध्ये थांबवून त्यांना स्लो डाऊन करायला सांगत होती. एकंदरीत त्यांचा वेळ खूपच छान गेला. त्यांचं ऑफिसचं काम 3-4 तासात संपलं. आभाने त्याला डिनरसाठी थांबायची ऑफर दिली, पण त्यालाच खूप ऑकवर्ड झालं. शेवटी तिच्या आईने त्याच्यासाठी डिनर पॅक करून दिलं व तो घरी आला. म्हणता म्हणता अपूर्वाला अमेरिकेत येऊन वर्ष व्हायला आलं होतं. तिकडे भारतात त्याच्या आईवडिलांना त्याच्या लग्नाची चिंता लागली होती. जॉब वगैरे सर्व नीट चालू आहे, अमेरिकेत पण चांगल्यापैकी बस्तान बसलं आहे, तर अधिक थांबण्यात काय अर्थ आहे असं त्यांना वाटत होतं. तसे तेही खूप मोकळ्या स्वभावाचे होते. त्यांनी अपूर्वाला विचारलं होतं की त्याला कोणी मुलगी पसंत आहे का. अपूर्वने नाही असं सांगितल्यावर त्याच्या आईवडिलांनी भारतात त्याच्यासाठी वधू संशोधन चालू केलं होतं. तो चांगला शिकलेला होता, दिसायला चांगला आणि उत्तम करिअर चालू होतं. त्यामुळे खूप जण त्याच्याविषयी चौकशी करायचे. दर आठवड्याला त्याची आई काही मुलींचे फोटो आणि बेसिक माहिती त्याला पाठवायची. तो त्यांचे फोटो बघायचा आणि नाही असे कळवायचा. एकदा असाच ब्रेकरूममध्ये तो लंच करत होता. आभाला उशीर होणार होता म्हणून तो एकटाच जेवत होता आणि एकीकडे फोनवर आईने पाठवलेले मुलींचे फोटो बघत होता. अचानक आभा तिथे आली. तो फोनवर काही फोटो बघत आहे हे पाहून ती त्याच्या मागे जाऊन हळूच उभी राहिली. 1-2 मिनिटं अशीच गेली. शेवटी तिला राहावलं नाही आणि तिने विचारलं, अपूर्व, हू आर दिस गर्ल्स? दे आर सो प्रिटी. तो दचकला. ते फोटो आभाने बघितले हे पाहून आता हिला काय सांगू ह्या विचारात पडला. शेवटी त्याने सांगायला सुरुवात केली, माय पेरेंट्स आर आस्किंग मी टू गेट मॅरिड. यू नो अरेंज मॅरेज. सो दे आर सेंडिंग मी पिक्चर्स ऑफ सम प्रॉस्पेक्टिव्ह ब्राइड्स. आभालाही काय बोलावं ते सुचेना. ती नुसतीच म्हणाली, वाव, इंटरेस्टिंग. इंडियन मॅरेजेस आर सो फॅन्सी. गुड लक. अपूर्वने फोन बंद केला आणि त्या दोघांनी लंच करायला सुरुवात केली. त्यानंतर आभा तिच्या डेस्कवर गेली, पण तिचं कामात लक्ष लागेना. ती सारखा अपूर्वच्या लग्नाचा विचार करू लागली. माझ्या मनात का चलबिचल व्हावी?
तो लग्न करतोय तर मी का अस्वस्थ होतेय? मला तो आवडायला लागलाय का? तरी तो इंडियात वाढलेला आहे, माझ्याशी का लग्न करेल? ती तशीच घरी गेली. रात्री जेवताना तिचे आईवडील आणि ती एकत्र टेबलवर बसले होते. तिचं जेवणात लक्ष नाहीये हे आईच्या लक्षात आलं. तिने विचारलं, काय ग, ऑफिसच्या कामाचा विचार करतेस का? काही राहिलंय का? आबानेही तंद्रीत खरंच सांगून टाकलं, नाही ग, यू नो अपूर्व इज गेटिंग मॅरिड, अरेंज मॅरेज, हाऊ ऑफुल. आईने विचारलं, मग तू काय एवढी अपसेट होतेस? चांगलंच आहे लग्न करतोय ते. तुला आधीच विचारलं होतं तुला तो आवडतोय का म्हणून. तू हसण्यावरी नेलं होतंस. नुसतं चांगला कलिग आहे असं म्हणालीस. आभा मनातले विचार बोलायला लागली. इवन ही डिडंट इंडिकेट इट. मला वाटलं बरोबरच आहे. तो माझ्याशी का लग्न करेल? मी इथे वाढलेली. ही इज स्टिल व्हेरी मच इंडियन. बाबा म्हणाले, आभा, आम्ही तुला ओळखतो. हल्ली तुझा एकही दिवस जात नाही ज्या दिवशी तू अपूर्वबद्दल आम्हाला काही सांगत नाहीस. तो तुला आवडतो हे कळलंय आम्हाला. फक्त तू विचार करत होतीस की त्याला अशी इंडियन अमेरिकन मुलगी आवडेल का? अगं, त्यानं जे गाणं रेकॉर्ड करून पाठवलं होतं ना, त्यावरून आम्हाला कळलं की त्याला पण तू आवडत असणार. तुला कळला का त्या गाण्याचा अर्थ? आभा म्हणाली, ही वॉज सपोज टू सेंड मी द ट्रान्सलेशन ऑफ दॅट सॉन्ग अँड ही नेव्हर डिड. आय टोटली फॉरगॉट अबाउट इट लेटर. बाबा म्हणाले, अगं वेडी आहेस तू. त्यालाही आवडतेस तू. आणि तुझ्या आईने आणि मी त्यांच्या फॅमिलीची माहिती काढली आहे. आपले इतके नातेवाईक आहेत मुंबईत. खूप छान आहेत ती सगळी माणसं. आता तू एक काम कर, यूट्यूबवर एक गाणं आहे, त्याची लिंक पाठव त्याला. तू मेरी जिंदगी है, तू मेरी हर खुशी है, तू ही प्यार, तू ही चाहत, तू ही आशिकी है. आणि आईबाबा खूप हसायला लागले. तेवढ्यात दारावरची बेल वाजली. एवढ्या रात्री न कळवता कोण आलंय म्हणून तिघेही एकदम घाईघाईने उठून लिव्हिंग रूममध्ये गेले. बाबांनी आयपीसमधून बघितलं. बाहेर अपूर्व उभा होता. त्यांनी लगेच दार उघडलं. तिघेही अवाक होऊन त्याच्याकडे बघत उभे राहिले. बाबांनी मानेनेच त्याला आत यायची खूण केली. अपूर्वच्या हातात लाल गुलाबांचा गुच्छ होता. तो दरवाजातून एक पाऊल आत आला आणि बोलायला लागला. आभा, कॅन आय से अ फ्यू वर्ड्स? त्याने तिघांच्याही चेहऱ्याकडे बघितलं. ते तिघेही तो पुढे काय बोलतो यासाठी अधीर झाले होते. तो पुढे बोलू लागला, आय कॅनॉट थिंक ऑफ एनीवन एल्स अदर दॅन यू. विल यू मॅरी मी? आभाचा तिच्या कानांवर विश्वासच बसेना. तिचा चेहरा आनंदाने खुलला आणि तिच्या आईबाबांचाही. ती अपूर्वच्या नजरेला नजर भिडवत म्हणाली, डू आय हॅव एनी बेटर चॉईस? यू आर द बेस्ट. आणि तिने पुढे होऊन त्याला कडकडून मिठी मारली. धन्यवाद.